महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा याने पावन झालेल्या आळंदी देवाची या नगरीतील ही सत्य परिस्थिती। ही पावन अशी इंद्रायणी नदी, पावन म्हटलं जातं। लाखो भाविक आळंदीमध्ये दर्शनासाठी येतात। आता येऊन ठेपलेली आषाढी वारी आणि या वारीसाठी या ठिकाणी लाखो भाविक येणार आणि या वारीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक यात्रेला येत असतात आणि या इंद्रायणी नदीत तीर्थप्राशन करतात, तीर्थस्नान करतात। आपल्या हिंदू धर्मात तीर्थस्नानाला खूप महत्त्व आहे आणि ही आजची सत्य परिस्थिती या इंद्रायणी नदीची पाहू शकताय आपण। संपूर्णपणे फेसाळलेली ही इंद्रायणी नदी। या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ही वेळोवेळी निवेदनं दिलेली आहेत। रामकृष्ण हरी माऊली, आज आपण इंद्रायणी काठी निघालात माऊलींच्या दर्शनासाठी। तर ही इंद्रायणीची जी परिस्थिती आहे आता, तर काय सांगाल याबद्दल? ज्ञानोबाराच्या सोहळ्याजवळ आलेला आहे। वारकऱ्यांकरता शुद्ध पाणी पाहिजे स्नानाकरता, पण आता हे प्रदूषण आहे, हे MIDCचं येणारं घाण पाणी आहे, पिंपरी चिंचवडचं जेवढं काही सांडपाणी आहे ते या पात्रात आल्यामुळे ही सर्व काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। पण याचं शासनाने म्हणा किंवा प्रशासनाने म्हणा त्याची थोडीशी दखल घेतली पाहिजे, कारण आपल्या संस्कृतीचं जतन जर केलं तरच पुढे देश धर्म टिकणार आहे। आपण नेहमी म्हणतो देश, धर्म आणि कार्य या तीन गोष्टीवर संपूर्ण विश्व आरंभलेलं आहे। ज्याची नीती आचार चांगला त्याचा विचार चांगला, ज्याचा विचार चांगला त्याचा प्रचार चांगला। बरोबर। आचाराकरता आपल्याला ही दिंडी काढणं ज्ञानोबारायांनी संकल्पना तीच आहे, संपूर्ण विश्वाने सुखी व्हावं। त्याच्याकरता जी येणारी माणसं आहेत त्यांची जर सुविधा चांगली होत नसेल तर हे पुढच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने चांगलं नाही असं माझं मत आहे। आता वारकरी, लाखो वारकरी भाविक भक्त या ठिकाणी या वारीसाठी येणार। अवघ्या 8 ते 10 दिवसावर येऊन ठेपलेली ही यात्रा आणि आजची ही परिस्थिती या इंद्रायणी मातेची अशी आहे। ज्यावेळेस तीर्थस्नान करायचंय आणि तीर्थस्नानाला खूप पवित्र महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात, तर खरंच तीर्थस्नान करणं योग्य आहे का? त्यांना तरी योग्य वाटेल का? आता गंगेचं स्नान तर हे पवित्र स्नान। आता असं जर इतकं घाण पाणी आहे की त्याच्याकडे आपण कडेला उभे आहेत, हो, तरी इथपर्यंत त्याचा वास येतो। हो, स्नान करणं तर याचे परिस्थिती फार दुरापास्त आहे, म्हणजे कठीण परिस्थिती आहे। प्रशासनाला या संदर्भात काय सांगू इच्छिता? प्रशासनाने आता त्याची घेतली आहे दखल, पण आता ते कधी होईल त्याचं काही सांगता येत नाही। इतर वेळेसचा प्रश्न वेगळा असतो, पण यात्रा असूनही अजून तेवढी दखल आत्ताही घेतलेली दिसत नाहीये। फडणवीस साहेबांनी त्याच्याकरता निधी बी केलेला आहे, शिंदे साहेबांनी निधी उभारलेला आहे, परंतु आता ती कधी त्याची प्रक्रिया सुरू होईल काही सांगता येत नाही। ते व्हायला पाहिजे लवकर, कारण या प्रशासनाने चांगले कार्य केलेत, पण आता ते सुरू होणं गरजेचं आहे। बरोबर। ज्या दिवशी हे कार्य सुरू होतील अंमलबजावणी महत्त्वाची आहे। ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्यालाही बरं वाटेल वारकऱ्यांना, हो, आणि आपल्याला असं म्हणता येईल की आपले राज्यकर्ते चांगले आहेत। हो, धन्यवाद महाराज। या ठिकाणी पाहू शकतो आपण इंद्रायणी नदीतील जलपर्णी यात्रेनिमित्ताने जरी काढण्यात आली असेल तरी दूषित पाणी MIDC असल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील सांडपाणी वारंवार इंद्रायणी नदीत सोडल्यामुळे हे इंद्रायणी नदीचं पाणी अगदी दूषित झालेलं पाहायला मिळतं। त्याचबरोबर येणारी दुर्गंधी स्थानिक लोकांचे आणि यामुळे स्थानिक लोकांचे आरोग्यही धोक्यात आलेले आहे। जलचर प्राणी यांच्याही आरोग्याला धोका आहेच। गेली 7 ते 8 वर्षापासून या इंद्रायणी नदीची अवस्था जशी आहे तशीच आहे। यात काही बदल पाहायला काही मिळत नाही। फक्त यात्रेनिमित्त जलपर्णी काढणं एवढा मात्र त्यावर पर्याय काढला जातो, पण इतर वेळेसचं काय? प्रशासन याची काळजी घेणार आहे का?
की वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळणारच आहे। ही निर्जीव झालेली इंद्रायणी नदी नक्की सजीव होईल का? प्रशासनाला जाग येईल का? MIDC कंपन्यांमधून सोडलेलं केमिकल, पिंपरी चिंचवड शहरातून सोडलेलं सांडपाणी, यातून इंद्रायणी नदीची सुटका होईल का? निर्जीव झालेली ही इंद्रायणी सजीव झालेली पाहायला मिळेल का? प्रशासनाला नक्की जाग येणार कधी? जाग नक्की येणार आहे का? हे असे बरेच प्रश्न पडलेले हे इंद्रायणी नदीलाही पडलेत, सर्वसामान्य जनतेलाही पडलेत। परंतु आत्ता येणारी आळंदीमधील यात्रा, महाराष्ट्रातून येणारे लाखो भाविक या इंद्रायणी नदीत तीर्थस्नान करू शकणार का? असे बरेच प्रश्न सर्वसामान्य जनतेला नेहमीच पडलेले असतात। या इंद्रायणी नदीची केमिकलमधून आणि पिंपरी चिंचवड शहराच्या सांडपाण्यातून नक्की सुटका होणार का? ही वेळ आहे आता संध्याकाळची। श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरासमोर घाटावरची ही गर्दी, अजून यात्रेला वेळ जरी असला तरी ही रोजची गर्दी या ठिकाणी असतेच। भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी दर्शनाला येतात आणि पाहू शकतोय इंद्रायणी नदीचं पाणी। या पाण्याला पूर्ण काळा रंग आलेला आहे, कारण MIDC मधून सोडलेलं केमिकल, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातून